कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांचा रणसंग्राम दिसत आहे। कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहे। भाजपा आमदार नितेश राणे हिंदुत्ववादीचे प्रखर विचार जनतेसमोर मांडत आहेत। या संदर्भात आपलं मत काय? ही ओळख जी आहे ही ओळख तुम्ही बनवलेली आहे। हा काय हिंदूचा नेता नाही, हा भाग वेगळी आहे, हा स्टंटबाज आमदार आहे। खरं तर या सगळ्या नुसता मुस्लिम नाही, या मतदारसंघातला सगळाच समाज, मग तो मराठा असेल, मग तो ओबीसी असेल, मग तो मुस्लिम असेल, दलित असेल, हे सगळे समाज हे या नितेश राणेच्या कर्तृत्वावर नाराज आहेत। कारण गेली 10 वर्ष यांना जी जनतेने जनसेवेसाठी संधी दिलेली होती, सगळे अधिकार दिलेले होते, यामध्ये लोकांचा विकास होणं अपेक्षित होतं, पण विकास न होता फक्त भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे। आणि हे प्रस्थापित आणि यांची घराणेशाही याच्या बाबत जनता त्या ठिकाणी कंटाळलेली आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं कोण गळ्यामध्ये भगवा फडका घालून त्या ठिकाणी हिंदू होऊ शकत नाही। आणि सातत्यानं तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये त्यांना पाहिलं असेल की कुठेतरी मस्जिदीवर दर्ग्यावर जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेताना, मुस्लिम बांधवांची त्या ठिकाणी लाचारी करताना, हे ह्याच्यापूर्वी पाहिलेलं आहे मतांसाठी। त्यामुळे हा हिंदू नेता तुम्ही बनवलेला आहे, हा काय हिंदूंचा नेता नाही, हा एक स्टंटबाज नौटंकीबाज आमदार आहे। आणि त्याला त्याची जागा येणाऱ्या 23 तारीखला या मतदारसंघातली जनता त्या ठिकाणी दाखवणार आहे। खरं तर आता हा महाराष्ट्राचा नेता होता, हा जिल्ह्याचा नेता होता, आता ओम गणेश पुरता मर्यादित झालेला आहे। कुठं मतदारसंघामध्ये फिरू शकत नाही, फक्त त्या घरामध्ये बसून याची त्या ठिकाणी फक्त आता याचं मॅनेज पैशाचं वाटप करून कसं त्या ठिकाणी मतदान घेता येईल इतकाच मर्यादित हा आमदार नितेश राणे राहिलेला आहे। आणि हा जो काय म्हणजे मी भाजपवाला आहे म्हणून सांगतो, मी RSS वाला आहे म्हणून सांगतो, हे गेल्या 10 वर्षापूर्वी जेव्हा हे इतर पक्षामध्ये होते तेव्हा नितेश राणे काय सांगत होते भाजपवर? ज्यावेळी अजितराव गोगटे यांच्या कार्यालयावर, स्वर्गीय अजित आप्पासाहेब गोगटेंच्या कार्यालयावर अंडाफेक करणारे कोण होते, दगडफेक करणारे कोण होते? हेच नितेश राणे होते। या RSS वाल्यांना म्हणजे ज्या स्वयंसेवक संघ RSS यांना हाफचड्डीवाला म्हणणारा कोण होता? तर हा नितेश राणेच होता। पुण्यामधला राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यासाठी 5 लाखाचं बक्षीस कोणी दाखवलं होतं, दिलं होतं, लावलं होतं? याच नितेश राणे। हा भाजपवाला होऊच शकत नाही। आणि म्हणून मूळ भाजप आणि भाजपमध्ये फार मोठं अंतर आहे। आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी आज मी तुम्हाला सांगतो की भाजप हा गुंडांचा पक्ष आहे। हे कोण बोललं होतं विधानसभेमध्ये सभागृहामध्ये? भाजप हा गुंडांचा पक्ष हे नारायण राणे बोललेले होते विधानसभेच्या सभागृहामध्ये। आणि नितेश राणेंनी तर जाहीर सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, फडणवीसच्या नावामध्ये खोट आहे। फडणवीस राज्याचे आज जे उपमुख्यमंत्री आहे त्या फडणवीसना शिवीगाळ करण्याचं काम यांनी केलेलं आहे। त्यांच्या आडनावातच फडणवीस या आडनावातच खोट आहे असं सांगणारा नितेश राणे। आणि म्हणून नितेश राणे आणि राणे समर्थक राणे भाजप हे त्या ठिकाणी एक होऊ शकत नाही, याच्यामध्ये अंतर आहे। आणि या सगळ्या मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना आता राजकीय प्रवाहापासून बाजूला सारून स्वतः त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर त्यांनी ताबा मिळवलेला आहे। जर मला सांगा नितेश राणे कर्तृत्वान असते, सक्षम असते, तर गेल्या 10 वर्षामध्ये ते एकमेव या कोकणातले आमदार होते। का नाही त्यांना त्या ठिकाणी मंत्री बनवलं? का नाही या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्री बनवलं? कारण यांच्या रक्तामध्ये बेईमानी आहे, यांचा DNA बेईमानीचा आहे। आणि हे मूळ भाजपला त्या ठिकाणी माहिती आहे। मला सांगा, ज्यांना मागच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून राणेंना भारतीय जनता पार्टीनं स्थान दिलेलं होतं, आता ते या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले, का नाही ते परत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले? होऊ शकत नाही। कारण राणे हे राणे समर्थक आहेत। राणे भाजपला, मूळ भाजप हे त्या ठिकाणी सन्मान देणार नाही, किती त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करून दे। ज्या पद्धतीनं त्यांनी जे भारतीय जनता पार्टीवर सातत्यानं टीका केलेली आहे, या सगळ्या टीका आजही तितक्याच ह्याच्यामध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये त्या आहेत। लोकांना मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना हे माहीत आहे। आणि त्यामुळे कुठलाही मूळ भाजपचा कार्यकर्ता त्या ठिकाणी राणेला हे भाजपवाले आहेत, हे राणे समर्थक आहेत, हे राणे भाजपवाले आहेत, पुन्हा कधीतरी वेळ येईल आणि हे त्या ठिकाणी आपली जी प्रवृत्ती आहे म्हणजे बेईमानीची ही पुन्हा एकदा दाखवून देतील जनतेला। कारण काल परवाच तुम्ही बघितलात की स्वतःच्या स्वार्थासाठी सगळंच आपल्या घराणेशाहीला हवं, आपल्याच मुलाला हवं म्हणून
शिंदे गटामध्ये सुद्धा प्रवेश करते ते झाले आणि तिथं त्या ठिकाणी मुलाला आमदारकीचं तिकीट शिंदे गटातनं मिळालेलं आहे. हे किती भाजपची प्रामाणिक आहे. संपूर्ण यांचा जिल्ह्यातला जनाधार संपलेला होता, यांचं राजकीय अस्तित्व संपलेलं होतं. त्या अस्तित्व ताकद देण्याचं काम राज्यसभेचं खासदार करून भारतीय जनता पार्टीने केलं, त्यांना केंद्रात मंत्री केलं. असं असताना सुद्धा आज त्यांचा मुलगा म्हणजे स्वार्थासाठी त्या ठिकाणी शिंदे गटामध्ये गेलेला आहे. आणि त्यामुळे हे जनतेशी प्रामाणिक नाहीत, हे कुठल्या पक्षाशी प्रामाणिक नाहीत. जितकं बेईमानी करता येईल, ज्यांनी त्याला फायदा दिला, ज्यांच्यामध्ये म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दगडाला शेंदूर लावून त्या ठिकाणी देव बनवण्याचं काम केलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले त्या राणेनं. पण हे राणे त्या शिवसेनेशी प्रामाणिक राहिलेले नाही. ज्या काँग्रेसने याला महसूल मंत्री केलं त्या काँग्रेस बरोबर हे प्रामाणिक राहिले नाही. हे जनतेशी प्रामाणिक काय राहणार. जसे माणूस कपडे बदलतो तशा पद्धतीने पक्ष बदलणारे लोक आहेत. जसं त्या ठिकाणी त्या पद्धतीने ते बोलत आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, जे आज राजकीय प्रवाहापासून बाजूला सरलेत, त्यांना पण परिवर्तन हवंय, त्यांना पण घराणेशाही नको आहे. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका या नितेश राणे असतील, नारायण राणे असतील किंवा राणे परिवाराने जी केलेली आहे, त्यांना तर त्या ठिकाणी म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आजही आदर आहे. असतील ते भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल. पण त्यांच्या कार्यालयावर जाऊन दगडफेक करणं, त्यांच्या कार्यालयावर जाऊन त्या ठिकाणी अंडाफेक करणं, हे कोणी केलं. RSS वाल्यानं हाफ चड्डीवाला म्हणण्याचं काम हे कोणी केलं. भिनवण्याचं काम कोणी केलं. राम गणेश गडकरींचा पुण्यामधला पुतळा पाडणाऱ्याला जो कोण जाऊन पाडेल त्याला 5 लाखाचं बक्षीस हे कोणी जाहीर केलं. फडणवीस यांच्या नावामध्ये खोट आहे हे सांगणारा कोण. भाजप गुंडांचा पक्ष आहे हे सांगणारा कोण. हे काय भाजपच्या कार्यकर्त्याला राणे त्या शिवसेनेशी प्रामाणिक राहिलेले नाही. ज्या काँग्रेसने याला महसूल मंत्री केलं त्या काँग्रेस बरोबर हे प्रामाणिक राहिले नाही. हे जनतेशी प्रामाणिक काय राहणार. जसे माणूस कपडे बदलतो तशा पद्धतीने पक्ष बदलणारे लोक आहेत. जसं त्या ठिकाणी त्या पद्धतीने ते बोलत आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, जे आज राजकीय प्रवाहापासून बाजूला सरलेत, त्यांना पण परिवर्तन हवंय, त्यांना पण घराणेशाही नको आहे. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका या नितेश राणे असतील, नारायण राणे असतील किंवा राणे परिवाराने जी केलेली आहे, त्यांना तर त्या ठिकाणी म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आजही आदर आहे. असतील ते भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल. पण त्यांच्या कार्यालयावर जाऊन दगडफेक करणं, त्यांच्या कार्यालयावर जाऊन त्या ठिकाणी अंडाफेक करणं, हे कोणी केलं. RSS वाल्यानं हाफ चड्डीवाला म्हणण्याचं काम हे कोणी केलं. भिनवण्याचं काम कोणी केलं. राम गणेश गडकरींचा पुण्यामधला पुतळा पाडणाऱ्याला जो कोण जाऊन पाडेल त्याला 5 लाखाचं बक्षीस हे कोणी जाहीर केलं. फडणवीस यांच्या नावामध्ये खोट आहे हे सांगणारा कोण. भाजप गुंडांचा पक्ष आहे हे सांगणारा कोण. हे काय भाजपच्या कार्यकर्त्याला माहित नाही का. जे मूळ भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळं हे त्या ठिकाणी माहिती आहे. हे पार्टीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले आहेत. आणि जसा ताबा पार्टीचा ह्याने घेतलेला आणि सर्वसामान्य जो भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी कार्यकर्ता जो मेहनत घेत होता तो कार्यकर्ता आज राजकीय प्रवाहापासून लांब गेलेला आहे. आणि त्यामुळेच आज मूळ भाजप आणि राणे भाजप याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. आणि म्हणून यांना त्या ठिकाणी सत्तेमध्ये स्थान नाही. आज कुठंतरी हिंदूंची बाजू घेण्याचा प्रयत्न, केविलवाडा प्रयत्न नितेश राणेंचा आहे. कुठंतरी अमित शहा मोदींची शाबासकी मिळेल आणि मला कुठंतरी मंत्रीपद मिळेल, हा त्यांचा एक राजकीय स्वार्थ आहे. याच्यामध्ये कुठलंही हिंदूंसाठीची काही लढाई नाही. म्हणजे याच्यामध्ये काहीच नाही हिंदूसाठीचं. म्हणजे हे सगळं बेगडी आहे. हे सगळं म्हणजे दिशाभूल आहे, जनतेची दिशाभूल आहे. आणि म्हणून लोक ओळखून आहेत नितेश राणेला, या राणे परिवाराला, या घराणेशाहीला. आणि म्हणून जो कौल आहे 20 तारीखला जे मतदान होणार आहे आणि 23 तारीखला जो जनतेचा कौल येणार आहे, यांना यांची जागा या जिल्ह्यातली, या मतदारसंघातली जनता त्या ठिकाणी दाखवून देणार आहे. आणि म्हणून किती जरी त्यांनी सोंग घेतलं हिंदुत्वाचं, त्याचा बुरखा फाडण्याचं काम इथले मतदार करतील. मूळ भाजपचे पदाधिकारी जे आहेत, तुम्ही परवा एक वक्तव्य केलं की प्रमोद जठार, माजी आमदार प्रमोद जठार हे राजकीय याच्यातून त्यांचा लोप पावला आहे असं तुम्ही जे वक्तव्य केलं, या संदर्भात तुम्ही काय सांगता. नाही, वास्तव आहे ना. मी जे काय बोलतोय तो जठार साहेबांनी त्यावेळी राणेच्या साम्राज्याला, राणे त्यावेळी मोठ्या ह्याच्यामध्ये होते या जिल्ह्यामध्ये, सगळ्या सत्ता स्थानावर सत्ता केंद्र सगळी होती. आणि त्यांना वाटलं होतं की मी कोणीही उमेदवार दिला या मतदारसंघात तर मी म्हणेन ते जनता मानेल. पण त्यावेळी
रवींद्र फाटक आहे उमेदवार, मुंबईवरनं एक आणलं होतं पार्सल आणि त्यांना तिकीट दिलं होतं. पण त्या रवींद्र फाटकला पराभूत करण्याचं काम आमदार प्रमोद जठारांनी केलं आणि ते आमदार झाले. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय साम्राज्याला खरा पहिला सुरुंग जर कोणी लावला असेल तर तो शिवसेना भाजपच्या वतीनं आमदार प्रमोद जठारांनी लावला. आणि प्रमोद जठार हे त्या ठिकाणी जनतेतलं नेतृत्व होतं. पण प्रमोद जठारांना त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी संधी मिळाली. मी तेच सांगतो, ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी खस्ते काढले, भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी मेहनत घेतली, आपला वेळ दिला, आपले पैसे खर्च केले, ते भारतीय जनता पार्टीवाले आज आहेत कुठे? मला सांगा. जठार साहेबांना खासदारकीचं तिकीट देत होते, राणे त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देत होते असं ते सांगायचे. पण जेव्हा राणेला समजलं की जर या मतदारसंघावर जर त्या ठिकाणी प्रमोद जठार सारखा एक सामान्य कार्यकर्ता खासदार झाला तर आपल्या जिल्ह्यातली ही जी काही घराणेशाही आहे राणेंची ही त्या ठिकाणी मोडीच निघेल. म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांचा परत स्वार्थ जागा झाला आणि त्यांनी प्रमोद जठारला नाही तर ते स्वतःला तिकीट मिळवून घेतलं आणि ते त्या ठिकाणी खासदार झाले. आणि म्हणून प्रमोद जठारला त्या ठिकाणी खासदार होता आलं नाही, आमदार होता आलं नाही. खरा प्रामाणिक कार्यकर्ता भाजपचा आज राजकीय प्रवाहापासून लांब आहे. मला सांगा, एक कारखाना, उसाचा कारखाना राणे आणि जठार हे मिळून त्या ठिकाणी राणेंनी जठारांना सगळे अधिकार दिले होते आणि तुम्ही सगळे पुढे व्हा आणि साखर कारखाना करा अशा पद्धतीने सांगितलं होतं. कुठे आहे तो साखर कारखाना? त्याच्यानंतर नाणार इथं त्या ठिकाणी येणार लोक विरोध करत होते. पर्यावरणाला घातक आहे, निसर्गाला त्या ठिकाणी बाधा आणणार आहे आणि शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं समर्थन नारायण राणे आणि प्रमोद जठार करत होते. मी नाणार म्हणून सांगत होते. 6 महिने आता खासदारकीचा काळ निवडणूक होऊन 4 ते 5 महिन्यापेक्षा अधिकचा काळ होऊन गेला. कुठे आहे? नाणार पण नाही आणि जठार पण नाही. आज गेले 4 महिने लोकांनी या राणेला त्या ठिकाणी खासदार बनवलं. या 4 महिन्यामध्ये राणे कुठे जनतेमध्ये त्या ठिकाणी आभार तरी मानायला आले, लोकांना भेटायला तरी आले? काय त्यांनी विकास केला? काही नाही. 35 वर्षामध्ये फक्त त्यांचा विकास झाला, त्यांना पदं मिळाली. आजही त्यांचा स्वार्थ संपत नाही आणि म्हणून लोक या सगळ्या गोष्टीला कंटाळलेले. लोकांना परिवर्तन पाहिजे. घराणेशाहीच्या विरोधामध्ये लोक आहेत, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लोक आहेत आणि भ्रष्टाचारांच्या विरोधामध्ये लोक आहेत. आणि म्हणून सर्वसामान्यांचा एक आवाज संदेश पारकरांच्या रूपानं, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या रूपानं एक सक्षम पर्याय म्हणून हा जनतेच्या समोर त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातनं मी त्या ठिकाणी निवडून येईल आणि 23 तारीखला एक राजकीय इतिहास या मतदारसंघामध्ये घडेल. कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये 13 नोव्हेंबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली आहे. तर या सभेचा इथे तुमच्या मतदारसंघात कितीसा फरक पडेल? खरं तर उद्धव साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळतोय आणि उद्धव साहेब आमचं एक बलाढ्य नेतृत्व आहे. या शिवसेनेचे ते पक्षप्रमुख आहे आणि त्यांचा विचार म्हणजे एक सगळ्यांना एक प्रेरणा देणारा आहे, एक त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारा आहे आणि जनतेला एक आवडणारं अशा प्रकारचं एक भावणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून ते नेतृत्व आमचे प्रमुख पक्षाचे हे त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये येत आहेत. 13 तारखेला त्यांची जाहीर सभा या कणकवलीच्या मैदानावर त्या ठिकाणी आहे आणि मोठ्या संख्येनं लोक या सगळ्या त्यांचे विचार ऐकायला, त्यांना त्या ठिकाणी पाहण्याकरता त्यांचे विचार ऐकायला त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येणार आहे. आणि फार मोठा परिणाम या सगळ्या उद्धव साहेबांच्या विचारांचा या सगळ्या मतदारसंघावर होणार आहे. कारण कोकण आणि शिवसेना हे एक नातं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची स्थापना केली आणि कोकणी माणसाला सन्मान देण्याचं काम, कोकणी माणसाला नेतृत्व देण्याचं काम, कोकणी माणसाला मोठं करण्याचं काम, त्यांना खासदार असेल, आमदार असेल, मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, केंद्रीय मंत्री असेल, ही सगळी पदं ही जी काय कोकणी माणसाला मिळाली ती स्वर्गीय बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे मिळाली. आणि उद्धव साहेबांचं जे नेतृत्व आहे गेल्या अनेक वर्षामधलं हे नेतृत्व एक जनतेला विश्वास देणार आहे, या जिल्ह्याला, या महाराष्ट्राला शाश्वत विकासाकडे नेणार आहे. आणि म्हणून हे नेतृत्व हिंदुत्ववादी आहे आणि सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेणार अशा प्रकारचं एक विकासाचं नेतृत्व, एक व्हिजन म्हणून उद्धव साहेबांकडे बघितलं जातं. आणि म्हणून एक संपूर्ण या मतदारसंघामध्ये एक शिवसेनेची, एक महाविकास आघाडीची लाट त्यांच्या त्या सगळ्या विचारांमुळे किंवा त्या सभेमुळे त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण होणार आहे. आणि कार्यकर्ता जो शिवसैनिक आहे किंवा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे हा त्या ठिकाणी पेटून उठणार आहे. म्हणजे जसे गवताला भाले फुटतात तशा पद्धतीनं माझा एक कार्यकर्ता, इथली जनता त्या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीला आशीर्वाद देण्याकरता, प्रेम देण्याकरता, विश्वास देण्याकरता आणि पाठबळ देण्याकरता त्या ठिकाणी या निमित्तानं सज्ज होईल. खरं तर अनेक सभा, उद्धव साहेबांची सभा आहे,
खासदार विनायक राऊत साहेबांची आज सभा आहे. त्याचप्रमाणे खासदार संजय राऊत सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचबरोबर सुषमाताई अंधारी, भास्कर जाधव यांच्यासारखे सुद्धा नेते या सगळ्या सभांमध्ये या तिन्ही जिल्ह्याच्या तिन्ही मतदारसंघामध्ये येणार. काँग्रेसचे पण नेते येणार आहेत, राष्ट्रवादीचे पण नेते येणार आणि सगळे नेते आल्याच्या नंतर किंवा ते सगळे नेत्यांच्या विचारांमधनं किंवा त्यांच्या भाषणांमधनं, सभांमधनं एक फार मोठं एक चांगलं वातावरण या संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण होणार आहे. आणि मी आपल्याला सांगतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे त्या ठिकाणी परिवर्तन घडेल आणि तिन्ही मतदारसंघावर त्या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीचा भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकवेल आणि 3 आमदार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी या कोकणातल्या जनतेच्या, सिंधुदुर्गातल्या जनतेचा एक आवाज म्हणून, एक सर्वसामान्यांचा आवाज म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला दिसतील. कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनल, संजना हळदिवे.